नमस्कार, मैं शैला हिंदी अध्याय विभाग से सीएनसी पीयू कॉलेज चित्रदुर्ग। हम कल के क्लास में या लास्ट क्लास में कबीरदास के दोहे देखे थे। हिंदी साहित्य को 4 युगों में विभाजित किए हैं। कुछ विद्वांसों ने हिंदी साहित्य को 4 युगों में विभाजित किए हैं। पहला है आदिकाल, भक्तिकाल, रीतिकाल, आधुनिक काल। इसमें हम देखते थे भक्ति काल में आने वाले कबीरदास के दोहे। भक्ति काल में कबीरदास आते हैं, हम इनके दोहों के बारे में देखते थे। सतगुरु, अब हम देखेंगे दोहे। सतगुरु के प्रताप ते मिटी गया सब दुख दर्द, कहाँ कबीर दुविधा मिठी, गुरु मिलाया रमानंद। गुरु गोविंदा दावो खड़े, काके लगो पाए, काके लगो पाए, बलहारी गुरु अपने जिन गोविंदा दियो बताए। माटी कहे कुंभार से तो क्या रोंदो मोय, एक दिन ऐसो होएगा मैं रो दूंगी तोय। निंदक नियारे रखिया आंगन कुटी चबाए, बिना पानी साबुन बिना निर्मल करे सुभाए। कस्तूरी कुंडली बसे, मृग ढूंढे बन माही, ऐसे घटी घटी राम है दुनिया देखे नहीं। बहुत दिनन की जोवती बाट तुम्हारी राम, जीव तरसे तुझे मिलन को मानी नहीं विश्राम। जहाँ दया तहाँ धर्म है, जहाँ लोभ तहाँ पाप, जहाँ क्रोध तहाँ काल, जहाँ क्षमा तहाँ आप। काल करे सो आज करे सो अब, पल में परलय होएगा बहुरी करेगा कब। दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे होय। जाति ना पूछ साधु की, पूछ लीजिए ज्ञान, जाति ना पूछ साधु की, पूछ लीजिए ज्ञान। मोल करो तलवार का, पढ़ रहना दो मैन। अब देखेंगे इस दोहों की भावार्थ। सतगुरु के प्रताप ते मिट गया सब दुख दर्द, कहाँ कबीर दुविधा मिटी, गुरु मिलाया रमानंद। सतगुरु प्रताप तेज ते मिट गया सब दुख। अच्छे गुरु कबीरदास जी के गुरु कौन है? रमानंद। अच्छे गुरु कबीरदास जी कह रहे हैं इस दोहों में अच्छे गुरु मिलने से हमारा सारा दुख, हमारा मन में क्या दुख रहता है वो सब मिट जाता है। सतगुरु के प्रताप मिट गए सब दुख। अच्छे गुरु, मुझे तो रमानंद जैसे अच्छे गुरु मिल गए हैं, इसलिए मेरा मन में क्या दुविधा थी या दुख था वो सब दूर हो गया। ನನ್ನ ಕಬೀರ್ದಾಸ್ ಜಿ ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ನನಗೆ ಒಳ್ಳೆ ಗುರು ಆದ ರಮಾನಂದವರು ಸಿಕ್ಕಿದ್ರಿಂದ ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನು ದುವಿಧಾ, ಏನು ದುಃಖ ಇತ್ತು ಅದು ತುಂಬಾ ಬೇಗ ದೂರ ಆಯ್ತು। ಅದೇ ತರಹ ನಿಮಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಗುರು ಸಿಕ್ಕೋದ್ರಿಂದ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನ್ ದುಃಖ ಇರುತ್ತೆ ಅದು ಅಳಿಸೋಗುತ್ತೆ। ಇದರ ಅರ್ಥ ಏನಂದ್ರೆ ಒಳ್ಳೆ ಗುರುವಿನ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಿಂದ ನಾವು ಬಹು ಎತ್ತರಕ್ಕೆ ಹೋಗಬಹುದು ಅನ್ನೋದು ಕಬೀರ್ ದಾಸ್ ಅವರ ಈ ದೋಹೆಯಲ್ಲಿ ಇರುವ ಭಾವಾರ್ಥ। गुरु गोविंदा दावो खड़े, गुरु गोविंदा दावो खड़े, दावो का मतलब दोनों। काके लागू पाए, काके का मतलब किसको, लागू पाए। बलहारी गुरु अपने जिन गोविंदा दियो बताए। गुरु गोविंदा दावो खड़े, गुरु गोविंदा कबीरदास जी कह रहे हैं गुरु भी है और गोविंदा का मतलब भगवान, दोनों भी खड़े हैं। मैं जाकर किसको प्रणाम करूं, काके लगो पाए, किसको जाकर मैं पाँव लगाऊं। गुरु गोविंदा, मेरे गुरु भी है और गोविंदा भगवान भी है, मैं किसको जाकर प्रणाम करूं। बलहारी गुरु अपने, गुरु ने मेरे पर उनके सारे ज्ञान को
सारे ज्ञान को नीचावर कर दिया है। जिन गोविंदा दियो बताए, भगवान आप ही बता दीजिए। ಇಲ್ಲಿ ಕಬೀರ್ ದಾಸ್ ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಗುರು ಗೋವಿಂದ, ಗುರು ನಮ್ಮ ಗುರು ಆದ ರಮಾನಂದ್ ಇಲ್ಲ ಬೇರೆಯವರು, ನಮ್ಮ ಗುರುಗಳು ನಿಂತಿದ್ದಾರೆ, ಭಗವಾನ್ ಗೋವಿಂದ ಕ ಮತ್ಲಬ್ ಭಗವಾನ್ ದೇವರು ನಿಂತಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಹೋಗಿ ಯಾರ ಕಾಲನ್ನ ಮುಟ್ಟಿ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ಲಿ ಅಂತ ಶಿಷ್ಯ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಇಲ್ಲಿ ದೇವರು ದೊಡ್ಡವರ, ಗುರು ದೊಡ್ಡವರು, ಅದಕ್ಕೆ ಗೋವಿಂದ भगवान कहते हैं तुम जाकर गुरु को ही प्रणाम करो, तुम्हारे पर उनका ज्ञान सब नीचावर कर दिया है. ನೀನು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು, ದೇವರೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನೀನು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನಿನ್ನ ಗುರುಗಳಾದ, ಯಾರು ಗುರುಗಳು, ಅವರ ಕಾಲನ್ನು ಮುಟ್ಟು ನಿನ್ನ ಮೇಲೆ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಟು ತಮ್ಮ ಜ್ಞಾನವನ್ನು ನಿನಗೆ ಅರ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾನು ನಿನಗೆ ಏನನ್ನೂ ಮಾಡಿಲ್ಲ, ಗುರುಗಳು ನಿನಗೆ ಎಲ್ಲವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಜ್ಞಾನವನ್ನ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ನೀನು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಗುರುಗಳ ಕಾಲನ್ನ ಮುಟ್ಟು ಅಂತ ದೇವರು ಭಗವಾನ್ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. गुरु गोविंदा दाओ खड़े, गुरु गोविंदा दोनों खड़े हैं, मैं जाकर किसे प्रणाम करो, ये शिष्य का प्रश्न है. इस प्रश्न को भगवान कह रहे हैं, तुम जाकर गुरु को ही प्रणाम करो, तुम्हारा पर उनका सारा ज्ञान नेछावर कर दिया है, इसलिए गुरु ही बहुत बड़े हैं, मेरे भगवान से भी गुरु ही बड़े हैं, इसलिए तुम जाकर गुरु को प्रणाम करो. ನನಗಿಂತ ದೇವರೇ ದೊಡ್ಡವರು, ನಿನಗೆ ಒಳ್ಳೆಯ ದಾರಿಯನ್ನು ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾರೆ, ಆದ್ದರಿಂದ ನೀನು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಗುರುವಿನ ಕಾಲನ್ನು ಮುಟ್ಟಿ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡುವಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಯಾರು? ದೇವರು, ಭಗವಾನ್ ಗೋವಿಂದ. माटी कहे कुंभार से, माटी कहे कुंभार से, तो क्या रौंदो माई मोय, एक दिन ऐसो होएगा मैं रो दूंगी रौन दूंगी तोय. माटी कहे कुंभार से, माटी मट्टी, माटी कुंभार से कह रहा है, तुम बहुत घमंड से मुझे रोन रहे हो, रोना मतलब कुचल रहे हो. ಮಣ್ಣು ಕುಂಬಾರನಿಗೆ ಹೇಳ್ತಿದೆ, ನೀನು ತುಂಬಾ ದುರಾಂಕಾರದಿಂದ ನನ್ನನ್ನು ತುಳಿತಾ ಇದ್ದೀಯಾ, ಅಷ್ಟು ದುರಾಂಕಾರ ಒಳ್ಳೇದಲ್ಲ, ಲಾಸ್ಟ್ ಈ ಜೀವನ ಎಲ್ಲ ನಶ್ವರ, ಲಾಸ್ಟ್ ನೀನ್ ಎಲ್ಲೂ ಬರ್ತೀಯ, ಕೊನೆಗೆ ನನ್ನ ಹತ್ತಿರನೇ ನನ್ನ ಮಡಿಲಲ್ಲೇ ಬರ್ತೀಯ. ಆದ್ದರಿಂದ ಯಾರನ್ನೂ ಕಮ್ಮಿಯಾಗಿ ನೋಡ್ದೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕಾಣು, ಮರ್ಯಾದೆಯಿಂದ ಕಾಣು ಅಂತ ಮಣ್ಣು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಅಂದ್ರೆ ಒಳ್ಳೇದನ್ನ ಮಾಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. एक दिन ऐसा होएगा मैं रौन दूंगी तोय, एक दिन ऐसा भी आएगा कि तुम मेरे पास ही आओगे, उस समय मैं भी तुझे क्या कर दूंगी, कुचल दूंगी. मैं भी मट्टी कह रही है, मैं भी कुचल दूंगी. ಮಣ್ಣು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಕುಂಬಾರನಿಗೆ, ಒಳ್ಳೆಯ ಮಾತಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ನೀನು ನನ್ನನ್ನ ತುಂಬಾ ಅಹಂಕಾರದಿಂದ ತುಳಿಬೇಡ, ಒಳ್ಳೆಯ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ತುಳಿ. ಆದರೆ ಇದರ ಅರ್ಥ ಏನು, ಪ್ರಪಂಚವನ್ನ, ಈ ಪ್ರಪಂಚ ನಶ್ವರ, ನಾವು ಬದುಕೋದು ಕೆಲವು ದಿನ, ಆದ್ದರಿಂದ ಎಲ್ಲರ ಹತ್ತಿರ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಇರಿ, ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಲಾಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಏನು ಕೊನೆಯ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕೆಟ್ಟದನ್ನ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ನೀವು ಸಾಯ್ತೀರಾ, ಅದರಿಂದ ಬೇರೆಯವರನ್ನ ಪ್ರೀತಿಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಮಾಟಿ ಕಹೆ ಕುಂಬಾರಿಸುತ್ತೆ, कुंभार से तो क्या रौन माए, माटी कह रहा है कुंभार से, तुम क्यों बहुत घमंड से मुझे कुचल रहे हो, एक दिन ऐसा होएगा, एक दिन ऐसा भी आएगा कि तुम मेरे पास आओगे, उस समय मैं भी तुझे कुचल दूंगी. ನಾನು ನಿನ್ನನ್ನ ಚೆನ್ನಾಗಿ ತುಳಿತೀನಿ, ಅದಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆ ಸಮಯವನ್ನ ನೋಡಿ ಎಲ್ಲರನ್ನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. निंदक नियारे रखिए, निंदक नियारे रखिए, आंगन फुटी छबाए, निंदक नियारे रखिए, आंगन फुटी छबाए, बिना पानी साबुन बिना निर्मल करे सुभाए. निंदक नियारे रखिए, निंदक हमको निंदक करने वालों को, हमारे ऊपर निंदक करने वालों को हम अपने पास ही रख लेना चाहिए, इससे हम बदल सकते हैं. आंगन फुटी छपाए, निंदक करने वालों को हमारे आंगन के पास ही उनको एक कुटिया बनाकर वहां पर रख लेना चाहिए. बिना पानी साबुन
बिना, निर्मल करे सुभाए। और निंदक करने वाले बिना पानी बिना साबुन को ही बिना साबुन से हमको हमारे स्वभाव को स्वच्छ कर सकते हैं या निर्मल कर सकते हैं। ನಿಂದನೆ ಮಾಡುವವರು, ನಮ್ಮನ್ನ ನಿಂದಿಸುವವರನ್ನು ನಾವು ಹತ್ತಿರದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು. ಅದರಿಂದ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಕೆಟ್ಟತನ ಇದೆ ಅವರು ನಮಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕೆಟ್ಟತನ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವು ಅದನ್ನ ನೋಡಿ ನಮ್ಮ ಸ್ವಭಾವವನ್ನ ಬದಲಾಯಿಸ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಅದರಿಂದ ಏನು ಸೋಪು ನೀರು ಇಲ್ಲದೆ ನಮ್ಮ ಸ್ವಭಾವ ಚೇಂಜಸ್ ಆಗಿ ನಾವು ಒಳ್ಳೆಯ ಮನುಷ್ಯರಾಗ್ತೀವಿ ಅಂತ ಕಬೀರ್ ದಾಸ್ ಅವರು ಈ ದೋಹೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. निंदक नियारे रखिए, आंगन कुटी छबाए। निंदक करने वालों को हमारे पास ही, हमारे आंगन में ही कुटिया बनाकर रख लेना चाहिए। इससे हमारा मन या हमारा स्वभाव हमारे में क्या कमी रहता है उस सबको हम हमारे स्वभाव में बदला सकते हैं. ಏನು ನಿಂದನೆ ಮಾಡುವವರನ್ನ ನಮ್ಮ ಹತ್ತಿರ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಕೆಟ್ಟತನ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಅವರು ಎತ್ತಿ ತೋರಿಸೋದ್ರಿಂದ ನಾವು ಅದನ್ನ ಚೇಂಜಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಒಳ್ಳೆಯ ಮನಸ್ಸನ್ನ ಇಟ್ಕೊಳ್ತೀವಿ. आंगन कुटी छबाए, बिना पानी साबुन बिना निर्मल करे सुभाए। निंदन करने वालों को हमारे पास रख लेने से, बिना पानी से बिना साबुन से हम हमारा स्वभाव को निर्मल कर सकते हैं. कस्तूरी कुंडली बसे मृग ढूंढे बन माही, ऐसे घटी घटी राम दुनिया देखे नहीं. कस्तूरी कुंडल बसे मृग, हिरण, हिरण के नाभि में कस्तूरी रहता है. हिरण के नाभि में कस्तूरी रहता है, उसका सुगंध इसको आता है, उससे ये सब सारा वन को ढूंढ लेता है. वो कस्तूरी कहाँ पर है? ಏನು ಜಿಂಕೆ, ಏನು ಹಿರಣ್ಣಲ್ಲಿ ಕಸ್ತೂರಿ ಅನ್ನುವ ಒಂದು ಸುವಾಸನೆಯ ಒಂದು ಇದಿರುತ್ತೆ. ಅದನ್ನ ಎಲ್ಲಿ ಇದೆ ಅಂತ ಎಲ್ಲಾ ವನವನ್ನ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಹುಡುಕುತ್ತೆ. ತನ್ನಲ್ಲಿ ಇರುವ ವಾಸನೆ ತನಗೆ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ, ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲಾ ವನ ಎಲ್ಲಾ ಕಾಡನ್ನೆಲ್ಲ ಹುಡುಕುತ್ತೆ. ಅದೇ ತರಹ ಐಸೆ ಘಟಿ ಘಟಿ ರಾಮ್ ಹೇ, ರಾಮ್ ಭಗವಾನ್ सारे चीजों में है, सारे चीज में भगवान है, लेकिन दुनिया देखे नहीं. हम दुनिया का मतलब सारे लोग हम भगवान को ढूंढते ही रहते हैं. मंदिर जाते हैं, वहां पर जाकर भगवान की प्रार्थना करते हैं, लेकिन भगवान तो सारी चीज में हम क्या अच्छे काम करते हैं वहां पर भगवान रहता है. कस्तूरी कुंडल बसे मृग ढूंढे बने बन माही, ऐसे घटी घटी राम है दुनिया देखे नहीं. ಕಸ್ತೂರಿ ಏನ್ ಹಿರಣ್ಣಲ್ಲಿ ಕಸ್ತೂರಿ ಇರುತ್ತೆ, ಅದು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ತನ್ನಲ್ಲಿ ಇಲ್ಲ, ಅದು ಬೇರೆ ಎಲ್ಲೋ ಇದೆ, ಈ ಅರಣ್ಯದಲ್ಲಿ ಇದೆ ಅಂತ ಹುಡುಕುತ್ತೆ. ಅದೇ ತರಹ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆದರೆ ದೇವರು ಎಲ್ಲಾ ವಿಷಯದಲ್ಲಿ, ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆಯ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತೀವಿ, ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅಲ್ಲಿ ದೇವರು ಇರ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಮತ್ತೆ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳಿಗೆ ತುಂಬಾ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ನೋಡ್ಕೋಬೇಕು. हम प्राणी पक्षी को या जानवरों को बहुत प्यार करने से वहां पर भी भगवान रहता है. बहुत दिनन की जीवती बाट तुम्हारी राम, जीव तरस से तुझे मिलन को मनी नहीं विश्राम. बहुत दिनन की जीवती, मैं बहुत दिनों से, कबीर दास जी कह रहे हैं, मैं बहुत दिन से भगवान का इंतजार कर रहा हूँ, भगवान के इंतजार कर रहा हूँ. बाट तुम्हारी राम, मैं तुम्हारा इंतजार कर रहा हूँ. जीव तरस से तुझे मिलन को, मेरा जीव मेरा प्राण तरस रहा है तुमको देखने के लिए. तुमको देखने के लिए मेरा जीव तरस रहा है, मेरा प्राण तरस रहा है. मन नहीं विश्राम, तुमको देखे बिना मेरा मन को विश्राम नहीं मिलेगा, इसलिए मैं तुमको देखना चाहता हूँ. ಇಲ್ಲಿ ಕಬೀರ್ ದಾಸ್ ಜಿ ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ನಾನು ತುಂಬಾ ದಿನದಿಂದ ನಿನಗೋಸ್ಕರ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ದೇವರಿಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ನಾನು ತುಂಬಾ ದಿನದಿಂದ ನಿನಗೋಸ್ಕರ ಕಾಯ್ತಿದ್ದೀನಿ. ನಾನು ನಿನಗೆ ನೋಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನನಗೆ ಮನಃಶಾಂತಿ ಇಲ್ಲ, ನನ್ನ ಪ್ರಾಣ ಕೂಡ ನಿನಗೋಸ್ಕರ ಕಾಯ್ತಾ ಇದೆ.
ಅಂತ ಕಬೀರ್ ದಾಸ್ ಜಿ ಅವರು ಈ ದೋಹೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಜಹಾ ದಯಾ ತಹಾ ಧರ್ಮ ಹೈ, ಜಹಾ लाभ लोभ तहाँ पाप, जहाँ क्रोध तहाँ काल है, जहाँ क्षमा तहाँ आप. क्षमा का मतलब क्षमा. जहाँ दया तहाँ धर्म है, जहाँ कहाँ दया रहता है वहाँ धर्म होता है, कहाँ दया रहता है वहाँ धर्म होता है. जहाँ लोभ तहाँ पाप, कहाँ लाभ करने का मन चाहता है वहां पर पाप का कार्य होता है. जहाँ क्रोध तहाँ काल है, जहाँ क्रोध कहाँ पर हम क्रोध दिखाते हैं वहां पर उसी समय हमारा मृत्यु हो जाता है. हम क्रोध करने से, क्रोध होने से हमारा मृत्यु होता है. जहाँ क्षमा तहाँ आप, जहाँ क्षमा होता है वहां पर भगवान होता है. ಈ ದೋಹೆಯ ಅರ್ಥ ಜಹಾ ದಯಾ, ಎಲ್ಲಿ ನಾವು ದಯೆಯನ್ನ ತೋರಿಸ್ತೀವಿ ಅಲ್ಲಿ ಧರ್ಮ ಇರುತ್ತೆ, ಅಂದ್ರೆ ಒಳ್ಳೆಯ ವಿಷಯ ಇರುತ್ತೆ. ಧರ್ಮ ಒಳ್ಳೆಯ ವಿಷಯ. ಎಲ್ಲಿ ನಾವು ದಯೆ ತೋರಿಸ್ತೀವಿ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿ ಮನುಷ್ಯರ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಂತೆ. ಜಹಾ ಲೋಭ ತಹಾ ಪಾಪ, ಎಲ್ಲಿ ನಾವು ಲಾಭವನ್ನ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಪಾಪದ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡದಂತೆ, ಕೆಟ್ಟ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿದಂತೆ. ಜಹಾ ಕ್ರೋಧ ತಹಾ ಕಾಲ ಹೈ, ಜಹಾ ಕ್ರೋಧ ನಾವು ಎಲ್ಲಿ ಸಿಟ್ಟನ್ನ ತೋರಿಸ್ತೀವಿ, ಒಂದು ಕ್ಷಣಕ್ಕೆ ಸಿಟ್ಟನ್ನ ಮಾಡಿ ಏನು ಅರ್ಜೆಂಟ್ ಆಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ಅದರಿಂದ ನಮ್ಮ ಮೃತ್ಯುನು ಆಗಬಹುದು. ಅದರಿಂದ ಏನು ನಿಧಾನವಾಗಿ ಸಮಾಧಾನವಾಗಿ ನಾವು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಏನು ಕ್ರೋಧ ಸಿಟ್ಟಿನಿಂದ ಯಾವುದೇ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬಾರ್ದು. ಜಹಾ ಕ್ಷಮಾ ತಹಾ ಆಪ್, ನಾವು ಎಲ್ಲಿ ಕ್ಷಮೆಯನ್ನ ತೋರಿಸ್ತೀವಿ, ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ, ನಾವು ಎಲ್ಲಿ ಬೇರೆಯವರನ್ನ ಕ್ಷಮಿಸ್ತೀವಿ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದಂತೆ ಅಲ್ಲಿ ದೇವರು ಇದ್ದಾನೆ. ಅಲ್ಲಿ ನಾವು ಅವರಲ್ಲಿ ನಾವು ದೇವರನ್ನು ಕಾಣಬಹುದು. जहाँ दया तहाँ धर्म, कहाँ दया होता है वहां पर धर्म होता है. जहाँ लोभ तहाँ पाप, कहाँ हम क्या काम करते हैं उसमें लाभ देखते हैं उस समय हम पाप का काम कर रहे हैं. जहाँ क्रोध तहाँ काल, कब हम क्रोध दिखाते हैं उस समय ही हमारा मृत्यु हो जाता है. जहाँ क्षमा तहाँ आप, कहाँ पर हम क्षमा करते हैं वहां पर भगवान दिखाई देता है. काल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय होएगा, बहुरी करेगा कब, कल करे सो आज कर. ನಿನ್ನೆ ಏನು ಕಲ್, ನಾಳೆ ಮಾಡೋ ಕೆಲಸವನ್ನ ಈಗ ಮಾಡು, ನಾಳೆ ಮಾಡುವ ಕೆಲಸವನ್ನ ಈಗ ಮಾಡು. ನಾವೇನ್ ಹೇಳ್ತೀವಿ, ನಾಳೆ ಮಾಡಿದ್ರಾಯ್ತು ನಾಳೆ ಮಾಡಿದ್ರಾಯ್ತು ಅಂತ ಮುಂದೋಡ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ. ಮುಂದೋಡೋದ್ರಿಂದ ಅದು ಮುಂದೆನೆ ಹೋಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಆಯಸ್ಸು ಕಮ್ಮಿ ಆಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ನಾವು ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಅದರಿಂದ ನಾಳೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋದನ್ನ ಇವತ್ತೇ ಮಾಡು. ಕಲ್ करे सो आज कर, कल क्या काम करना हम चाहते हैं उस काम को आज ही कर लो. आज करे सो अब कर, आज करे सो अब कर. ಏನು ನಾವು ನಾಳೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಬಿಟ್ಟಿರ್ತೀವಿ ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಇವತ್ತೇ ಮಾಡೋಣ ಅನ್ಕೋತೀವಿ. ಈಗ ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಈಗಲೇ ಆ ಕೆಲಸವನ್ನ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡು, ಅದರಿಂದ ಒಳ್ಳೇದು ಆಗುತ್ತೆ. पल में परलय होएगा, पल में, एक पल में ही सर्वनाश हो जाएगा. इसलिए हम कल करे सो आज करेंगे, आज करे सो अब करेंगे, इससे बहुत अच्छा हो सकता है. बहुरी करेगा कब, और फिर कब करेगा तू. कल करे सो आज कर, कल करे सो आज कर, आज करे सो अब कर, अब करे सो इस पल में ही कर. इसको सामने मत ಹಠ. ಏನು ನಾವು ನಾಳೆ ಮಾಡೋ ಕೆಲಸವನ್ನ ಈಗ ಮಾಡು, ಈಗ ಮಾಡೋ ಕೆಲಸವನ್ನ ಈ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಮಾಡು. ಈ ಜೀವನ ತುಂಬಾ ಚಿಕ್ಕದು, ಈ ಜೀವನ ತುಂಬಾ ಚಿಕ್ಕದು, ಒಂದು ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಏನು ಬೇಕಾದರೂ ಆಗಬಹುದು. ಆದ್ದರಿಂದ ನೀನು ಮುಂದೂಡಬೇಡ, ಮಾಡುವ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸವನ್ನು ಮುಂದಕ್ಕೆ ಹಾಕಬೇಡ, ಅದನ್ನ ಈ ಕ್ಷಣವನ್ನೇ ಮಾಡುವಂತ ಕಬೀರ್ ದಾಸ್ ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे होय. दुख में सुमिरन सब करे, सुमिरन का मतलब स्मरण. दुख में
सुमिरन सब करे, दुख में हम भगवान का स्मरण करते हैं। हमको कुछ तकलीफ आने से हम भगवान के पास जाते हैं, लेकिन सुख में हम भगवान की स्मरण नहीं करते। भगवान की स्मरण नहीं करते। जो सुख में सुमिरन करे, आप दुख में भी स्मरण करो और सुख में ही स्मरण करो, इससे तुम्हारे पास दुख नहीं आएगा। ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಈ ದೋಹೆಯಲ್ಲಿ ಕಬೀರ್ ದಾಸ್ ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ನಾವು ದುಃಖ ಮೇ ಸುಮಿರನ್ ಸಬ್ ಕರೆ, ದುಃಖದಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ದುಃಖದಲ್ಲಿ ಇರ್ತೀವಿ ಆಗ ದೇವರ ಹತ್ತಿರ ಹೋಗ್ತೀವಿ, ನೀನೇ ನಮಗೆ ಕಾಪಾಡು ಅಂತ ಕೈ ಮುಗಿತೀವಿ, ಪ್ರಣಾಮವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದರಿಂದ ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ನೀವು ದುಃಖದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ದೇವರ ಹತ್ತಿರ ಹೋಗ್ತೀರಾ, ಸುಖದಲ್ಲಿ ಇರುವಾಗ ದೇವರ ಹತ್ತಿರ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ನೀವು ಸುಖದಲ್ಲಿ ಇರುವಾಗ ದೇವರ ಹತ್ತಿರ ಹೋಗೋದ್ರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹತ್ತಿರ ದುಃಖ ಅನ್ನೋದು ಬರುವುದಿಲ್ಲ. आपके पास तुम दुख में रहने पर भी भगवान का स्मरण करो और सुख में रहने पर भी भगवान का स्मरण करो, इससे तुम्हारे पास दुख नहीं आ सकता। जाति ना पूछ साधु की, जाति ना पूछ साधु की, पूछ लीजिए ज्ञान। जाति ना पूछ साधु की, पूछ लीजिए ज्ञान। मोल करो तलवार का, पढ़ रहना दो मैन। मैन का मतलब यहाँ पर तलवार रखने का एक कोश, तलवार रखने का कोश। जाति ना पूछो साधु की, हम साधु की जाति मत पूछना चाहिए, साधु के पास कितना ज्ञान है उसके बारे में हम सोचना चाहिए। उसी तरह मोल करो तलवार का, हम तलवार का मोल करना चाहिए, पर तलवार रखने का कोश का मोल नहीं करना चाहिए। जाति ना पूछो साधु की जाति नहीं पूछना चाहिए। साधु के पास कितना ज्ञान है उससे उनको हम मर्यादा देना चाहिए और उनको प्रणाम करना चाहिए। उसी तरह एक उदाहरण है जिसमें तलवार का मोल देखना चाहिए, तलवार रखने का कोश को नहीं। ಈ ದೋಹೆಯಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಜಾತಿನ ಪೂಜೋ ಸಾಧುಕಿ, ಸಾಧುವಿನ ಸನ್ಯಾಸಿಯವರ ಇಲ್ಲ ಗುರುವಿನ ಜಾತಿಯನ್ನು ನಾವು ಕೇಳಬಾರ್ದು, ಅವರಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಇದೆ ಜ್ಞಾನ ಅನ್ನೋದನ್ನ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಅವರಿಗೆ ಮರ್ಯಾದೆನ ಕೊಡ್ಬೇಕು. ಏನು ಅವರು ಕೆಳ ಜಾತಿಯವರು, ಅವರಿಗೆ ಮರ್ಯಾದೆ ಕೊಡಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಮಾಡಬಾರ್ದು. ಅವರ ಜ್ಞಾನವನ್ನ ನೋಡ್ಬೇಕು, ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಜನರ ಜ್ಞಾನವನ್ನ ನೋಡ್ಬೇಕು, ಆ ಜ್ಞಾನದಿಂದ ಅವರಿಗೆ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಕೂರಿಸ್ಬೇಕು. ಅದು ಬಿಟ್ಟು ನಾವು ಜಾತಿ ನೋಡಿ ಅವರ ಹತ್ತಿರ ಜ್ಞಾನ ಇರುತ್ತೆ, ಜಾತಿಯನ್ನ ನೋಡಿ ಅವರನ್ನ ಕೀಳಾಗಿ ನೋಡಬಾರ್ದು. ಮೋಲ್ ಕರೋ ತಲ್ವಾರ್ ಕಾ, ಮೋಲ್ ಏನು, ಮೋಲ್ ಅಮೂಲ್ಯವಾದ ತಲ್ವಾರವನ್ನ ನೋಡ್ಬೇಕು, ಅದರ ಬೆಲೆಯನ್ನ ಕಟ್ಟಬೇಕು. ಮೋಲ್ ತಲ್ವಾರ್ಗೆ ಬೆಲೆಯನ್ನ ಕಟ್ಟಬೇಕು. ಅದನ್ನ ಬಿಟ್ಟು ನಾವು ತಲ್ವಾರ್ ಏನು ಕತ್ತಿಯನ್ನ ಇಡುವಂತಹ ವಸ್ತು ಏನಿದೆ ಅದನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ, ಅದು ಏನು ವಜ್ರ ವೈಡೂರ್ಯದಿಂದ ಕವರ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಅದನ್ನ ನಾವು ಅದರಿಂದ ಏನು ಯೂಸ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಯೂಸ್ ಆಗೋದೇನು, ತಲ್ವಾರ್ ಯೂಸ್ ಆಗುತ್ತೆ, ಅದು ಎಷ್ಟು ಶಾರ್ಪ್ ಇದೆ ಅನ್ನೋದರ ಮೇಲೆ ಅದರ ಬೆಲೆಯನ್ನ ಕಟ್ಟಬೇಕು. ಅದು ಬಿಟ್ಟು ಅದು ತಲ್ವಾರ್ ಇಡುವಂತಹ ಕೋಶವನ್ನ ನಾವು ನೋಡಬಾರ್ದು. जाति ना पूछ साधु की, पूछ लीजिए ज्ञान। मोल करो तलवार का, पढ़ रहना दो मैन, पढ़ा रहना दो मैन। जाति ना पूछो साधु की जाति मत पूछना चाहिए, साधु के पास कितना ज्ञान है उसको देखना चाहिए। उसी तरह तलवार रखने का कोश को हम देखना नहीं चाहिए या उसका मोल बताना नहीं चाहिए। तलवार कितना ಏನು ತಲವಾರ್ ಏನು ಶಾರ್ಪ್ ಇದೆ ಅದನ್ನ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಬೆಲೆಯನ್ನ ಕಟ್ಟಬೇಕು ಅಂತ ಈ ದೋಹೆಯಲ್ಲಿ ಕಬೀರ್ ದಾಸ್ ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.